तुम्ही काय विचार करू शकता याचा विचार करून मी काही क्वेश्चन्स घेऊन आलेलो आहे. काही क्वेश्चन तिथे स्पॉन्टेनियसली पण असतील, पण मला वाटतं पॉडकास्टचं महत्व काय, त्याचा विशेष काय आहे. तर आपल्याला बरेचदा ना आपले पेरेंट्स आपल्याला असा सल्ला देतात. आता गुरुपौर्णिमा होती, तुम्हाला हा सल्ला मिळाला असेल की आयुष्याचं सोनं कर. आयुष्याचं सोनं कसं करणार, तर जेव्हा परिस्पर्श होतो तो फार एका मोमेंटसाठी असतो. परिस्पर्श होतो आणि त्याच्यानंतर आयुष्याचं सोनं होतं. आपला आजचा जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रम हा ऍक्च्युली असाच आहे की तुम्ही जर तुमचं प्रिपरेशन बघाल तर त्याच्यामधला हा आपला अर्धा एक तासाचा जो कार्यक्रम असणार आहे तो फक्त एक मोमेंट सारखाच दिसेल, पण त्याच्याने तुमच्या आयुष्यात जो बदल पडेल, जी प्रेरणा तुम्हाला घेईल, तर डेफिनेटली तुमच्या आयुष्याचं सोनं होईल. येस, तो आपण स्टार्ट करूया. पहिला प्रश्न मी मॅडमना विचारतो, तेजस्वीला विचारतो की जनरली असं होतं की रिझल्ट लागल्यानंतर बरेचदा प्रश्न लोक विचारतात की कसं वाटतंय, बरोबर, आणि आपण ते सिंक होण्यासाठीच आपल्याला थोडा वेळ लागत असतो. एप्रिलमध्ये रिझल्ट लागलेले आणि 3 महिने होऊन गेलेले आहेत. आता कसं वाटतंय? पहिले तर थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी टू युनिक अकॅडमी सर, अँड थँक्यू सो मच एव्हरीवन फॉर बिंग हिअर अँड गिव्हिंग अ व्हॅल्युएबल टाइम. आय थिंक सर तुमचा प्रश्न म्हणजे आता थोडं सिंकिन झालं आहे रिझल्ट, आणि आता थोडं म्हणजे पुढचे स्टेप्स पण सुरू होतील. हळूहळू ट्रेनिंग पण सुरू होईल. So it's a feeling of happiness, relief, and it's good. I'm excited to see what comes ahead. आणि ती थोडी एक्साइटमेंट जागृत झाली आहे परत. म्हणजे आतापर्यंत इट वॉज जस्ट रिलीफ अँड हॅपीनेस, पण आता देयर इज ऑल्सो एक्साइटमेंट अबाउट व्हॉट इज अबाउट टू कम. सो दॅट्स एक यांच्यासाठी फक्त की एप्रिलमध्ये रिझल्ट आलेला आहे, हो बरोबर, आणि त्याच्यानंतर मग पुढचा जो प्रोग्राम असतो, ट्रेनिंग प्रोग्राम जो असतो तो असतो फाउंडेशन कोर्स. हो. तर त्याची डेट आलेली आहे का? हो, द डेट विल बी म्हणजे ऑगस्ट 25 पासून आहे ट्रेनिंग. ऑगस्ट 25 लबासनाला सगळ्यांचा हे असतो. हो हो. So, तोपर्यंत तो पिरियड यू आर एन्जॉईंग दिस पिरियड. येस सर, येस सर. आयुष्य बदललेलं आहे एक्झामच्या रिझल्टच्या आधीचं आणि रिझल्ट नंतर. हो सर, म्हणजे माझ्या पर्स्पेक्टिव्हनी तर ते सेमच आहे अजूनही सगळं, पण जस्ट देर इज अ डिफरन्स इन टर्म्स ऑफ हाऊ लाईफ हॅज बिन. कारण आय डोंट नो, आय थिंक जस्ट लोक खूप असं ऐकायला पण म्हणजे दे वॉन्ट टू लिसन टू वॉट आय हॅव टू से. सो देर इज अ प्लॅटफॉर्म दॅट आय हॅव फाउंड ॲट डिफरंट प्लेसेस, अँड आय थिंक एक रिस्पॉन्सिबिलिटी पण आली आहे त्याच्यासोबतच की जे काही बोलते ते थोडं अजून नीट बोलावं, लक्ष देऊन बोलावं. सो देयर इज अ फिलिंग ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी as well as opportunity. Both things are there simultaneously. I really want to know ki what is your educational background and how was you during your academic years? Yes sir. तर माझं 1ली ते 12वी शिक्षण संभाजीनगरमध्ये झालं आहे. आय स्टडीड इन नाथवाली स्कूल फॉर 12 years. आणि त्यानंतर 11वी 12वीत कॉमर्स घेतलं विथ मॅथमॅटिक्स, आणि मग त्यानंतर इकॉनॉमिक्स ऑनर्स केलं लेडी श्रीराम कॉलेज दिल्लीहून, आणि मग त्यानंतर डायरेक्टली युपीएससी प्रिपरेशन साठी सुरुवात केली. येस सर. तुझे पेरेंट्स काय करतात एकदा मला ऐकायचं. हो, तर माझे दोघेही पेरेंट्स डॉक्टर्स आहेत. बाबा सायकायट्रिस्ट आहेत आणि आई डेंटिस्ट आहे. हो. मग हे थोडं ना आम्हाला ऑड वाटतं की दोन्ही पेरेंट्स हे मेडिसिन मध्ये आहेत, तरी पण आपण आर्ट्सला जातो, इकॉनॉमिक्स घेतो आधी, ते पण मॅथमॅटिक्स मधून, कॉमर्स घेतो मॅथमॅटिक्स, आणि त्याच्यानंतर मग आपण आर्ट्सला जातो. तर मग घरचे जनरली असं असतं की नाही तू इंजिनियरच बन किंवा तू डॉक्टरच बन, असा प्रेशर नाही आला. सो तू का मग आर्ट्सला का गेलीस? तसं काही प्रेशर आला नाही, म्हणजे देर वॉज नेव्हर हे की तू हेच करायला पाहिजे किंवा तू तेच करायला पाहिजे, असं तर कधीच नव्हतं. आणि आय थिंक ते इनिशियली थोडं होतं, म्हणजे थोडं जेव्हा सायन्स घेतला होता तसं ते आवडच निर्माण नव्हती, जशी सोशल सायन्सेसला जितकी होती. म्हणजे सिविक्स, हिस्ट्री, जिओग्राफी हे सगळं, इकॉनॉमिक्स आय थिंक 6वी ते 10वी ते एक सब्जेक्ट असायचा, सोशल सायन्सेस. इट्स जस्ट इझियर टू रीड, एन्जॉईंग दॅट मच मोर. आणि आय डोंट नो, आय थिंक ऑल्सो म्हणजे बास्केटबॉल प्लेअर असल्याने आय नो की ते सायन्स आणि इंजिनिअरिंग साठी खूप क्लासेस करावे लागतात 11वी 12वी, आणि त्याच्याने आपल्या खेळाचा टाइम कमी होतो. तर ते पण एक होतं, आणि आय डिसाइडेड लॉंग बॅक की आय डोंट वॉन्ट टू गेट इनटू दॅट सायकल. एक्झॅक्टली कधी ठरवलं की मला सिव्हिल सर्व्हिसेस ची एक्झाम द्यायची आहे, पुढे जाऊन मला
याच्यासाठी ट्राय करायचं, एक्झॅक्टली कधी ठरवलं होतं? सो आय थिंक अराउंड 11वी-12वीत ते डिसिजन होतं की कधी ना कधी आपण एकदा ही परीक्षा घेऊ. तेव्हा माहित नव्हतं की राईट आफ्टर कॉलेज लिही. आधी असं वाटायचं की मास्टर्स नंतर किंवा बघू, लेट सी वेन एव्हर द ऑपॉर्च्युनिटी सीम्स राईट अँड टाइम इज देअर. पण 11th-12th वॉज वेन आय डिसाइडेड, कारण तेव्हा इकॉनॉमिक्स आणि कॉमर्स चालू होतं, तर करिअर ऑप्शन्स पण डिस्कशन व्हायचं घरी, काय काय तर करावं लागेल राईट अल्टिमेटली. सो व्हॉट इज द ऑप्शन? सो UPSC सिव्हिल सर्व्हिसेस बाबतीत तेव्हा पण कळालं दिस इज अन ऑप्शन. ओके. असं UPSC लक्षात घेऊन असं कॉन्शियसली डिसिजन घेतलं होतं की मी इकॉनॉमिक्सला जाते, असं डिसिजन घेतलं होतं? कारण आता इथे बरेचसे जे आहेत की ज्यांनी 10th पास केलेली आहे, खूप चांगल्या मार्क्सने केलेली आहे, सो ते त्यांच्या डोक्यात ते आहे की मग UPSC करायचं तर मी आर्ट्सलाच गेलं पाहिजे, असं त्यांच्या डोक्यात आहे. सो तू असंच डिसिजन घेतलं होतास की इकॉनॉमिक्स असंच घेतलं आणि त्याच्यानंतर तू हे ठरवलंस की आय विल प्रिपेअर फॉर सिव्हिल सर्व्हिसेस? नंतर ठरवलं सिव्हिल सर्व्हिसेस. अच्छा. म्हणजे असं डिसिजन नव्हतं की आपण सिव्हिल सर्व्हिसेस प्रिपरेशन करणार म्हणून इकॉनॉमिक्स घ्यायचं. ओके. इकॉनॉमिक्स डिसिजन वॉज ड्रिव्हन बाय द फॅसिनेशन आय हॅड विथ दिल्ली and the colleges there, and also ki post economics there's a lot of opportunity relatively in comparison to commerce background. त्याच्यामुळे इकॉनॉमिक्स घेतलं. ओके. आता मगाशी तू मेन्शन केलंस की तुला स्पोर्ट्स मध्ये पण इंटरेस्ट होता, म्हणजे मग आम्हाला कळेल कधीपासून स्पोर्ट्स स्टार्ट केलं, कधीपासून स्पोर्ट्स खेळायला स्टार्ट केलेलं? आय थिंक 3rd स्टँडर्ड मध्ये मला आईने बास्केटबॉल खेळायला क्लास लावला होता संध्याकाळी, तेव्हापासून खेळायला लागले. तिने मगाशी मेन्शन नाही केलं, पण शी इज नॅशनल लेवल बास्केटबॉल प्लेअर. तर आता इथे मग प्रश्न येतो की इकॉनॉमिक्स मधून त्यांनी ग्रॅज्युएशन झालेलं आहे, ते पण कुठल्या तरी लेडी श्रीराम कॉलेज, जे वन ऑफ द टॉप कॉलेज जे आहे तर ते एक आहे, आणि दुसरं आहे की स्पोर्ट्स मधून नॅशनल लेवल प्लेअर पण होती. तर असा प्रश्न पडतो की ना, ह्या दोन्ही पण आता खूप, म्हणजे लेडी श्रीराम नंतर तुम्ही करिअर ऑप्शन म्हणून पण खूप चांगला तुमच्याकडे स्कोप असतो, किंवा स्पोर्ट्स मध्ये पण आता बरेचसे जे लोक आहेत तर स्पोर्ट्स मध्ये पण करिअर बघतात आणि तिकडे पण खूप चांगला करिअर आहे सध्या. मग असं असताना सिव्हिल सर्व्हिसेसच का? कारण तिथे अनसर्टनिटी पण आहे. जेव्हा आपण विचार करतो सिव्हिल सर्व्हिसेस बद्दल तर आपल्या डोक्यात येतं की अरे अनसर्टनिटी आहे. बरेच मुलं स्टुडंट्स आम्हाला भेटायला येतात की सर होईल ना, माझं होईल ना. एक अनसर्टनिटी आहे, पण तरी पण हे आव्हान का स्वीकारावं असं वाटतं? सर आय थिंक कॉलेजमध्ये असताना म्हणजे एकदम नीट तुम्ही म्हणले की कॉलेजमध्ये खूप ऑपॉर्च्युनिटीज होते, रिसर्च असो किंवा कॉर्पोरेट असो किंवा हायर स्टडीज असो, अकॅडेमिया, तर हे सगळे ऑपॉर्च्युनिटीज प्रेझेंटेड होते कॉलेजमध्ये, असं नाहीये की नव्हते. पण आय थिंक मी जेव्हा एक लॉंग टर्म पर्स्पेक्टिव्ह घेतला इन टर्म्स ऑफ 10 years डाऊन द लाईन, 20 years डाऊन द लाईन, 30 years डाऊन द लाईन, व्हॉट इज द गोल अल्टिमेटली. So I think service and duty was one thing which kind of came back. And that was the orientation, and also the opportunities associated with civil services. म्हणजे ती प्रेपरेशनच इतकी सुंदर आहे की तुम्ही ती शिकतात जितकं मी probably like 12 years of school आणि मग 3 years of college मध्ये नसेल शिकले. I've learned in the past 3 years and it has developed my personality as well. So that was also a motivating factor. Of course, in the initial years, ते 2-3 अटेम्प्ट झाल्यावर त्याचं पण थोडं होतं अवघड करणं, पण that was it. म्हणजे अँड ऑल्सो एलिमिनेशन प्रोसेस पण होती खूप, त्याच्यात नाही करायचं हे. इन द शॉर्ट टर्म आय न्यू की कॉर्पोरेट कॅन बी अन ऑप्शन और इवन रिसर्च इज अन ऑप्शन, पण तेवढी ती आवड नाही निर्माण झालेली. एक खूप महत्वाचा मुद्दा तेजस्वी म्हणाले की एलिमिनेशन होतं, की हे नाही करायचं हे ठरलं होतं, मेडिसिन नाही करायचं हे 10 पर्यंत ठरलं होतं, येस, कॉर्पोरेट नाही करायचं हे नंतर ठरलं होतं. मला वाटतं आपण आपण करिअर असंच निवडतोय की एलिमिनेट करून देन वी रीच टू की आणि हेच टेक्निक ऍक्च्युअली युपीएससी ला पण वापरतो आपण प्रिलिम सॉल्व्ह करायला, एलिमिनेशन टेक्निक. येस, मला ऍक्च्युअली याच्यावरून क्वेश्चन विचारायचं आहे की ना, आता तुला काय वाटतं की विच टाईप ऑफ पीपल फिट फॉर दिस एक्झाम? Which type of people should prepare for this exam? So I think म्हणजे civil services exam is such a platform where
the eligibility is graduation and 21 years of age. That is the eligibility. So this is a very universal kind of a line. इथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे लोक फिट होतात त्याच्यामध्ये. तुम्ही काही डिग्री करा आणि 21 वर्षाचे असता एवढं. बट आय थिंक सर्टन ऑफिसर लाईक क्वालिटीज आपल्याला मे बी ते आपल्यात काही इनहेरंट असतात, आपल्याला ते डिस्कवर करावे लागतात. आणि काही असे असतात जे आपण प्रेपरेशन जर्नीमध्ये पण शिकतो, आपल्या पर्सनॅलिटीमध्ये ते इनग्रीन होतात हळूहळू. आणि असे हे क्वालिटीज ना ते सिलेबस मध्ये मेन्शन केलेले आहेत, ऍटलिस्ट इन द पर्सनॅलिटी टेस्ट वाला जो सेक्शन आहे नोटिफिकेशन मध्ये. सो आय थिंक त्या क्वालिटीज म्हणजे वेदर इट इज करेज ऑफ कन्व्हिक्शन और क्वालिटीज लाईक इंटेग्रिटी, आय थिंक दीज qualities are essential in a person who wants to clear this exam. असं नाही की हे म्हणजे हे आपल्या सगळ्यांमध्ये असतं. आय थिंक वी जस्ट हॅव टू डिस्कवर देम अँड स्लोली ब्लूम इन टू दॅट पर्सनॅलिटी. सो दोज आर द काइंड ऑफ पीपल आय थिंक हू विल क्लिअर दिस एक्झाम इव्हेंच्युअली. सो असं काही हे नाही की तुम्ही हेच केलं तर होईल, हे नाही केलं तर नाहीच होणार. पण विथ हार्डवर्क, विथ ऑफकोर्स स्मार्ट वर्क, with all of this, I think you also need qualities like integrity, that spirit of service, confidence. I think all of this will then make you clear, no matter what the background and age. I think. Absolutely correct. So we also believe की प्रिपरेशन हा असाच पद्धतीने UPSC ने ठेवलेला आहे की ड्युरिंग दॅट प्रिपरेशन यू इनकल्केट मल्टिपल थिंग्स, यू बिकम ऑफिसर at the time of preparation itself, then you clear exam. Yes. ऍक्च्युली आम्हाला जाणून घ्यायचं की कितव्या अटेम्प्ट मध्ये एक्झाम क्लिअर झाली? हो, थर्ड अटेम्प्ट होता. थर्ड. हो. येस. सो फर्स्ट मध्ये काय झालं होतं, सेकंड मध्ये, थर्ड मध्ये? तर फर्स्ट आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये मला प्रिलिम्स एक्झाम क्लिअर करता नाही आली. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये सीसॅट मध्ये अडकलं आणि मग सेकंड अटेम्प्ट मध्ये सीसॅट क्लिअर झालं, पण 1 मार्काने पेपर 1 म्हणजे लेस दॅन 1 मार्कने पेपर 1 राहिला. आणि मग फायनली थर्ड अटेम्प्ट मध्ये प्रिलिम्सचा जो हे पडाव क्लिअर झाला. सो दिस वॉज थर्ड अटेम्प्ट, फर्स्ट मेन्स आणि ऑल इंडिया रँक 99. येस. सो तेवढा पेशन्स आपलं टेस्ट करते ही एक्झाम आणि तो डेव्हलप पण होतो. पण ना एक्झाम आपण द्यायची तर त्याच्या 1 वर्ष आधी आपण साधारण तयार करतो, कमीत कमी 1 वर्ष आपण तयारी करतो. त्याचा अर्थ या सिलेक्शन प्रोसेस मध्ये 4 वर्ष तरी गेलेली आहे. आता इथे प्रश्न असा पडतो की आपण जनरली लोकांना इथे स्ट्रगल करतात की 1 वर्ष तो टेम्परामेंट मेंटेन करणं, इथेच लोक स्ट्रगल करतात. तू कसा हा टेम्परामेंट मेंटेन ठेवलास थ्रू आउट द 4 years? लिनियर नव्हती माझी पण जर्नी, लाईक इव्हन टेम्परामेंट वाईज. फर्स्ट अटेम्प्ट आय वॉज हायली मोटिवेटेड अँड सेकंड अटेम्प्ट आय वॉज एक्स्ट्रीमली डाउटफुल अबाउट माय ओन सेल्फ अँड माय केपेबिलिटीज. I questioned my self-worth. Nobody else did. Not my family, not my friends, not my teachers. Nobody. But it was internally खूप doubt होता. And I think so it was always a cycle of ups and downs, even temperament-wise. But to always come back to that, I think neutral or that zero balance जे आपण म्हणतो. To come back to that, I used to play basketball. आई-बाबांशी बोलायची. There was space to discuss this. So fortunately they were very supportive, not just in terms of finances but also in terms of that emotional space which was there. I used to meet friends outside of UPSC space. Initially त्याचा मला त्रास व्हायचा कारण सगळेजण they had their life going on. But slowly understood that everybody has their set of difficulties. So outside UPSC space गेलो तर तेव्हा पण it kind of calmed me down. It's not just us or why me हा question नाही विचारायला पाहिजे. We should accept it and take life as it comes. Do you think it was worth 4 वर्ष आपण दिली आणि आज आपण जे सक्सेस टेस्ट करतोय, you think it was this 4 years wait was worth? Definitely sir, because I am a much better person today than who I was when I started the exam preparation. So there has been a lot of growth in terms of in terms of self growth has been there. Also I've learned to be patient and I have learned to still have faith even when things don't turn your way, despite of working hard,
स्टडिंग वॉज ऑलवेज देअर, हम्म. प्रॅक्टिस वॉज ऑलवेज देअर. हम्म. असं नव्हतं की अभ्यास केला नाही कोणत्याही अटेम्प्ट मध्ये, हम्म. पण तरी नाही झालं. बरोबर. तो ऍटिट्यूड जे होतं, हम्म. इट्स मच स्ट्रॉंगर, इट्स मच मोर पॉझिटिव्ह, ऑप्टिमिस्टिक टुडे दॅन व्हॉट इट वॉज अर्लियर. या थ्रू आउट जर्नी म्हणजे 2 वेळा पहिल्यांदा जेव्हा प्रिलिम क्लिअर नाही झाली तेव्हा कधीतरी असा थॉट आला का की अरे मी हे सोडून देते? तर खूपदा आला. म्हणजे फिल्म झाल्यानंतर पण, मेन झाल्यावर पण वाटत होतं की अरे आता रँक कोणता येणार. तर इव्हन पोस्ट इंटरव्ह्यू म्हणजे जेव्हा मी संभाजीनगरला होते आणि आईसोबत वॉक करायला जायचे, तर तेव्हा पण मी म्हणजे आई असं माहितीच नाही काय होणार आहे, व्हॉट्स द पॉइंट ऑफ ऑल दिस, असं माझे प्रश्न असायचे. पण अगेन रोज तो प्रश्न यायचा आय थिंक, पण 5 मिनिटासाठी यायचा, पण नंतर आय वॉज बॅक टू द स्टडी टेबल. तेजस्वीचे वडील हे खूप नामांकित सायकॅट्रिस्ट आहेत, म्हणून मला प्रश्न विचारायचा आहे की असा ज्यावेळी थॉट येतो, निगेटिव्ह थॉट येतो, त्याच्यामध्ये अडकून न पडता, तू म्हणालेस 5 मिनिटं यायचा मी लगेच त्याच्यामधून बाहेर यायचे, तर काय केलं पाहिजे ज्याच्यामुळे आपण क्विकली त्याच्यामध्ये बाहेर येऊ आणि आपलं जे रेग्युलर शेड्यूल आहे, वर्क आहे, त्याच्यामध्ये आपण लागू? काय केलं पाहिजे त्याच्यासाठी? माझे बाबा नेहमी म्हणतात की व्यक्त तो मुक्त. So I used to just express myself and there was space for that, fortunately, and there was always space with parents also and with friends as well. तर कोणी कधी टोकलं नाही, कोणी कधी म्हटलं नाही की अरे तू किती तेच परत कारण 4 वर्ष झाले नव्हतं होत. ऑफकोर्स इट बिकेम रेपिटेटिव्ह फॉर द लिसनर एज वेल, माय प्रॉब्लेम्स अँड एव्हरीथिंग दॅट वॉज हॅपनिंग, पण देयर वॉज स्पेस टू बी एक्सप्रेसिव्ह. सो त्याच्यामुळे आय थिंक परत येऊन जायचे स्टडी टेबलला. आणि तुझ्या फेल्युअरला किंवा जेव्हा आपण अशा निगेटिव्ह गोष्टी बोलतो पेरेंट्स बरोबर, किंवा माझ्याकडून होईल की नाही मला डाऊट वाटतो असं आपण ज्यावेळेस बोलतो, तर पेरेंट्स कसं त्याच्याशी कसं रिॲक्ट करायचे पेरेंट्स? पेरेंट्स ऐकून घ्यायचे. हा प्रश्न खास पेरेंट्ससाठी आहे, मुलांसाठी नाहीये. म्हणजे दोघं आई बाबा दे यूज्ड टू जस्ट लिसन. दे नेव्हर हॅड अ म्हणजे असं रिमार्क ऑन इट की अरे तुला असं का वाटतंय किंवा वाय और हाऊ. देयर इज नथिंग ऑफ दॅट सॉर्ट. इट वॉज ऑलवेज जस्ट बिलीव्ह इन युअर सेल्फ अगेन, अँड थोडं मन मोकळं झालं की मलाही बरं वाटायचं ऑटोमॅटिकली. आणि दे यूज्ड टू जस्ट बी देअर. मला माहिती होतं ऍट द बॅक ऑफ माय माइंड की नो मॅटर व्हॉट दॅट दे आर देअर. सो बोलूनच आमचं ते कॉन्व्हर्सेशन होतं. असं कधी इट इज नेव्हर स्पेसिफिक की तू हेच कर किंवा तुला आता असं वाटतंय तर गो डू दिस. पण त्यांना एक माहिती होतं की बास्केटबॉल इज समथिंग विच क्लिअर्स माय हेड. तर तेवढं ते म्हणायचे जाऊन खेळून या. दॅट वॉज इट. सो इट इज, प्लीज अंडरस्टँड, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की पेरेंट्स कडून सपोर्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन दिस प्रोसेस. की पेरेंट्सचा सपोर्ट इज नॉट जस्ट द फायनान्शियल सपोर्ट, इमोशनल जो बॅकअप आहे दॅट इज हायली इम्पॉर्टंट इन दिस प्रोसेस. मला ऍक्च्युली अजून पुढे विचारायचं की जेव्हा 2 वेळा प्रिलिम क्लिअर नाही झाली, तर मग त्याच्यानंतर प्रिपरेशन स्ट्रॅटेजी कशी होती? बिकॉज देर आर सर्टन पीपल की ज्यांची प्रिलिम क्लिअर नाही झाली, फार 1-2 मार्क्सने वगैरे त्यांची प्रिलिम राहिलेली असणार आहे. तर तिथे व्हॉट वॉज युअर स्ट्रॅटेजी? म्हणजे प्री केलं की मेन्स केलं की काय, कशी स्ट्रॅटेजी होती तिथे? पहिल्या 2 वर्षी म्हणजे प्रिलिम्स क्लिअर नाही झाल्यावर इट वॉज डिसाइडेड की म्हणजे स्वतःलाच प्रश्न विचारला परत खरंच द्यायची आहे का परीक्षा. दॅट वॉज द फर्स्ट स्टेप. आणि मग आन्सर वॉज अ येस, देन द नेक्स्ट स्टेप वॉज हाऊ टू डू इट. आय थिंक तेव्हा माझं डिसिजन झालं की आता जुलै 2023 मध्ये रिझल्ट आला होता प्रिलिम्सचा. दॅट वॉज माय सेकंड अटेम्प्ट. मग जुलै टू डिसेंबर, जॅन पर्यंत मेन्स एकदम नीट अभ्यास केला. आणि सायमल्टेनियसली आय वॉज डुईंग द प्रिलिम्स प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स ड्युरिंग दॅट टाइम पिरियड. फक्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन, मेन्स प्रिलिम्स. हा, मेन्स मध्ये तर करतच होते. मेन्स थरो स्टडी झाली होती. थोडे टॉपिक्स राहिले होते, एथिक्स मध्ये काही राहिलं किंवा GS2 मध्ये काही राहिलं, इकॉनॉमिक्स ऑप्शन मध्ये काही राहिलं, ते होतच. अ फ्यू थिंग्स हिअर अँड देअर वर लेफ्ट ऑफकोर्स. पण सायमल्टेनियसली आय स्टडीड प्रिलिम्स MCQs, कारण मला खूप भीती वाटत होती की यार परत नाही झालं तर काय करणार आता. आणि मग जानेवारीमध्ये थोडं इंटेन्सिव्ह अप्रोच केला, खूप रिव्हिजन्स केले आणि मॉक टेस्ट पण दिले, मॉक टेस्ट रिवाइज केले. आय थिंक मोर ऑर लेस लाईक
स्टडीज ऑन वन साइड, ॲटिट्यूडनल चेंज मेजर होता माझा थर्ड अटेम्प्ट मध्ये, विच वॉज मोर ऑफ कॉन्फिडन्स, विच वॉज मोर ऑफ पॉझिटिव्हिटी, की नाही झालं तरी ठीक आहे, काही इश्यू नाही होणार आहे, जस्ट द सेम थिंग वुड बी ओके असं. सो ॲटिट्यूडनल शिफ्ट वॉज मच बेटर, म्हणजे दॅट वॉज द शिफ्ट विच आय थिंक चेंज्ड द रिझल्ट, ॲटलीस्ट फॉर द प्रिलिम्स एक्झामिनेशन. And how did you bring that attitudinal change? By doing things that I like studies was one part of my day. It was not the entire day. 7-8 hours मी अभ्यास करायचे मॉर्निंग टू इव्हनिंग. त्याच्यामध्ये डिव्हिजन्स होते स्लॉट्सचे, अँड इट वॉज फ्री फ्लो. आपले टार्गेट्स आहेत वीकली बेसिसवर, वी कम्प्लीट देम. इव्हनिंग्स आय यूज टू गो अँड प्ले, गो टू द जिम. I used to meet friends, talk to आई बाबा, talk to school friends also. So it was very relaxing. जसे सगळे जण करतात, कामाला जातात, घरी पण असतात, तसं सगळं म्हणजे होतं. पहिल्या 2 अटेम्प्ट मध्ये ते नव्हतं. खूप प्रेशर, सेल्फ इन्फ्लिक्टेड प्रेशर होतं आणि सगळं असं कसं नाही होत, असं ते सगळं सेल्फ हे होतं. सो दॅट चेंज्ड. सो पहिल्या 2 अटेम्प्ट तू हे नव्हती करी, स्पोर्ट्स वगैरे ते ऍक्टिव्हिटीज तुझ्या बंद होत्या पहिल्या 2 अटेम्प्ट. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये चालू होतं, सेकंड अटेम्प्ट मध्ये बंद केलं सगळं. 2023 प्रिलिम्स. थर्ड मध्ये पूर्णपणे चालू होतं. व्हेरी नाईस. आम्हाला एकदा ना तुझं शेड्यूल ऐकायचं, म्हणजे अभ्यासाचा शेड्यूल कसा होता, मॉर्निंगला किती वाजता उठायची, मग त्याच्यानंतर कशा पद्धतीने शेड्यूल असायचं? सकाळी अराउंड 6 ला डे सुरू व्हायचा. अर्ली रायझर होते मी, लाईक 5-5:30 डिपेंडिंग ऑन द डे. आणि फर्स्ट आय यूज टू बिगिन द डे विथ द न्यूजपेपर. आय लव्ह रीडिंग द न्यूजपेपर अँड स्टील डू. मग आधी न्यूजपेपर वाचायचे आणि मग थोडासा ब्रेक घेतला की मग 2-3 आवर्सचा स्लॉट. दिस इज अराउंड टिल 10 o'clock, म्हणजे 7 to 10 कधी, किंवा कधी 8 to 11 किंवा 8 to 10. दिस वॉज द मॉर्निंग स्लॉट. याच्यामध्ये कोर GS सब्जेक्ट करायचे किंवा ऑप्शनल, डिपेंड ऑन द डे. विदाउट ब्रेक 8 to सपोज 7 to 11 मध्ये उठायचे ना. 6 to 7, 7:30 जर केला आपण न्यूजपेपर, आणि 8 to 11 मध्ये देन स्टडी फॉर एन आवर, टेक 10 minutes ब्रेक, स्टडी फॉर एन आवर, टेक 5 minutes ब्रेक, तसं होतं. पण जशी जशी एक्झाम जवळ आली, आय स्टार्टेड सिटिंग फॉर 3 hours ऑफकोर्स, कारण ऍक्च्युअल एक्झाम यू हॅव टू सिट फॉर 2 hours, 3 hours. ते तर तेवढं रिग्युलस आहेच. करेक्ट. आफ्टर फर्स्ट स्लॉट देयर वॉज अ ब्रेक फॉर एन आवर. मग आफ्टरनून स्लॉट व्हायचा, तो 2 hours चा असायचा, 3 hours चा. आणि तेव्हा अगेन इट वॉज अनदर सेम कोर सब्जेक्ट. जर ऑप्शनल होती तर ऑप्शनलचे 2 slots, 1 towards GS असं. किंवा जर GS वर फोकस आहे तर GS चे 2 slots, ऑप्शनल फक्त आन्सर रायटिंग किंवा रिव्हिजन तसं. आणि ऍज एक्झाम जवळ, म्हणजे प्रिलिम्स जवळ यायला लागली की मग सकाळी टेस्ट करून टाकलाय. आणि मिक्स लाईकवाईज फॉर मेन्स. एक महत्वाचा प्रश्न आहे की आपण जेव्हा अभ्यास करतो तर अभ्यासामध्ये फक्त आपण रिडिंगचा विचार नाही करत, त्याच्यामध्ये रिव्हिजन खूप महत्वाचं आहे. त्याचा तुमचा एक सेपरेट प्लॅनिंग असायला पाहिजे. ऍक्च्युली मला जाणून घ्यायचं की प्रिलिम्ससाठी तुझी रिव्हिजन स्ट्रॅटेजी कशी होती आणि मेन्ससाठी रिव्हिजन स्ट्रॅटेजी कशी, सेपरेटली आपल्याला जाणून घ्यायचं आहे. कारण आम्हाला लक्षात येतं की मुलांना ना नवीन रीड करताना ते फार एन्थुझियाझमने रीड करतात, पण रिव्हिजन करायला ते हेट रिव्हिजन. सो तुझे कशी स्ट्रॅटेजी होती त्यासाठी? मलाही बिलकुल नाही आवडायचं रिव्हिजन, कारण इट्स व्हेरी रेपिटेटिव्ह, सेम थिंग अगेन अँड अगेन. अँड आफ्टर 4 years ऑफ स्टडी मग तर ते खूपच जीवावर यायला लागलं होतं लास्ट मध्ये. सो आय चेंज्ड माय स्ट्रॅटेजी फॉर द थर्ड अटेम्प्ट इन प्रिलिम्स. ओके. इन्स्टेड ऑफ रीडिंग करंट अफेअर्स मॅगझिन्स, आय स्टार्टेड सॉल्विंग करंट अफेअर्स क्विझेस. ते वेबसाईट्स जे असतात त्याच्यावरती मंथली करंट अफेअर्स क्विझचं कंपायलेशन असतं. सो इन ऑर्डर टू रिवाइज करंट अफेअर्स, मी म्हणजे आय स्टार्टेड दिस इन जानेवारी 2024. Jan 2023 to April 2024 चे सगळे करंट अफेअर्स क्विझेस. आणि इन वन क्विज अराउंड 250 क्वेश्चन्स असायचे, 250-300 डिपेंडिंग ऑन दॅट. सो within 4-5 days I used to finish 1 month. And then keep revising that. So keep solving current affairs questions. That was the approach for prelims. That really worked. I was refreshed. I enjoyed doing it. And we learned to solve questions we know nothing about. And that is what happens even in the prelims exam. Exactly. आपल्याला टॉपिक माहिती असतं पण काहीच बाकी माहित नसतं, कायच विचारतात. सो वी लर्न दॅट स्किल, वी डेव्हलप इट अर्ली ऑन. दॅट वॉज द म्हणजे स्ट्रॅटेजी फॉर करंट अफेअर्स प्रिलिम्स साठी.
येस आणि बाकी सब्जेक्टसाठी मग स्ट्रॅटेजी कशी असायची? स्टॅटिक साठी बाकीचे म्हणजे इको स्टॅटिक बरोबर. और पॉलिटी हिस्ट्री त्याच्यासाठी पण इट वॉज रिव्हर्स म्हणजे क्वेश्चन्स क्वेश्चन्स. अँड देन रिव्हिजन. अच्छा. सो टेस्ट अँड रिवाइज, नॉट Okay. रिवाइज अँड टेस्ट. आणि मग सोर्स काय असायचा क्वेश्चनसाठी? पीवायक्यूज की अजूनही काही क्वेश्चन्स रेफर करायचे? पीवायक्यूज तर असायचेच, पण आय ऑल्सो एनरोल्ड इन अ फ्यू मॉक टेस्ट एक्झामिनेशन, तर त्याच्याने पण हेल्प व्हायची. दॅट वॉज अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ. आणि प्रिलिम्ससाठी ही जी स्ट्रॅटेजी आहे ती साधारण कधीपासून स्टार्ट केली होतीस तू? एमसीक्यूजची एमसीक्यूची जानेवारी जानेवारी 2024. हो सो मे ला एक्झाम होती तर जानेवारी पासून स्टार्ट. हो, डिसेंबर एंड जानेवारी. हो. आता आणि मेन्स साठी रिव्हिजन स्ट्रॅटेजी कशी असायची? तर मेन्स साठी एक ब्रेनस्टॉर्मिंग मेथड यूज केली, म्हणजे एका फ्रेंडने ती शेअर केली होती की आफ्टर फर्स्ट रिव्हिजन ऑफ युअर मेन्स सिलेबस बिटवीन प्रिलिम्स अँड मेन्स A4 साइज शीट घ्यायचा आणि इफ युअर रिवायझिंग से फार्मिंग क्रॉपिंग पॅटर्न्स इन GS3, सो इन्स्टेड ऑफ रीडिंग युअर नोट्स क्रिएट युअर ओन शॉर्ट नोट. तुम्ही तिथे क्रॉपिंग पॅटर्न्स घ्यायचे आणि जे काय आठवत आहे अबाउट क्रॉपिंग पॅटर्न्स, हाऊ मच इज बीट, राईस काय, व्हॉट इज द जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन, what factors are important for cropping, what determines cropping patterns, how do we need to change our cropping patterns or make them better, what is the impact of climate change on cropping patterns. असे सगळे हे सगळे असे म्हणजे these are all maps, right? हे माइंड मॅप्स सारखे बनवून टाकायचे आणि then that became my new note. So I kept doing this. So 3 cycles झाले होते before actual means. नोट्स पण खूप शॉर्ट होते, इम्पॉर्टंट पॉइंट सगळे आले होते त्याच्यात आणि रिव्हिजन पण ऑटोमॅटिक झालं होतं त्याच्यात. आणि मला वाटतं त्यामुळे कदाचित एक टॉपिक जो आहे किंवा एक थीम आहे तो कम्प्लीट सगळ्या डायमेन्शन्सने कव्हर पण होत असेल. कुठलाही युपीएससी मध्ये थीम्स तर कॉन्स्टंटच असतात, मग त्याच्यावरती कुठलाही क्वेश्चन आला तर आपल्याला तो लिहू शकणार. मला वाटतं या लेवलचं प्रिपरेशन अशामुळे होत पण असणार आहे. एक अजून मला एक प्रश्न विचारायचा आहे की तू तर आर्ट्स बॅकग्राऊंडची आहेस आणि मॅथ्स टू 12th पर्यंतच तुझं मॅथमॅटिक्स होतं, तर आर्ट्सच्या मुलांची एक वेगळा भीती असते कारण सध्याची युपीएससीची प्रिलिम जी आहे त्यामध्ये सीसॅट फार चॅलेंजिंग त्यांना वाटतो. तर तुझी स्ट्रॅटेजी काय होती? सीसॅट साठी काय स्ट्रॅटेजी होती? कारण खूप महत्वाचं 2022 ला तुझी प्रिलिम सीसॅट मुळे नाही राहिली, सीसॅट मुळे राहिली तुझी. 2023 ला सीसॅट मोस्ट डिफिकल्ट पेपर होता पण तो तुझा निघाला, जीएस मुळे राहिली होती. त्याचा अर्थ असा तू काय केलं होतंस 2022 पासून 2023 मध्ये? असं काय केलं होतं ज्याच्यामुळे सीसॅट मध्ये विथ इज सच अ डिफिकल्ट पेपर यू कुड क्लिअर? I think practice was one thing which changed. In the 22 attempt, मी फक्त 5 previous year questions full length solve केले आणि त्याच्यामध्ये 100+ 120+ येत होते, तर म्हणून आय वॉज नॉट वरीड. पण ऍक्च्युअल एक्झाम थोडी टफ आली आणि माझं टाइम मॅनेजमेंट मध्ये पण इश्यू झाला, तर तिथे मग फ्लंक झाला आणि 58 मार्क्सच आले फक्त सीसॅट मध्ये मला तेव्हा फर्स्ट 22च्या अटेम्प्ट मध्ये. आणि 2023 इट वॉज अराउंड 70-72 असे काहीतरी मार्क आले, ते पण बॉर्डर लाईन होते. आता ते झाले नीट, म्हणजे 2024 वॉज 100+ असं. बट आय थिंक व्हॉट चेंज वॉज प्रॅक्टिस मेनली. तर 10th स्टँडर्डची मॅथ बुक जी असते एनसीईआरटी, आय वेंट बॅक टू दॅट आणि त्याच्यातून फक्त इम्पॉर्टंट लाईक नंबर सिस्टम नीट करून घेतलं, बेसिक्स जे असतात, not stuff like trigonometry or everything, but basic algebra, basic number system, basic probability, all of this is there in that 10th standard NCERT. So I think basics maths चे मी तिथून cover केले and I made it a point to also focus on logical reasoning equally. English was good. I knew I could bank on English always. तर मॅथ्सचे फक्त बेसिक्स मी परत रिवाइज केले. दॅट वॉज दी ओनली थिंग दॅट वॉज डिफरंट. आणि प्रॅक्टिस करत राहिले. तर जशी जशी एक्झाम जवळ येत होती आय यूज टू सिम्युलेट. जीएस तर करतच होते, पण सीसॅटचे पण पेपर्स खूप द्यायला लागले दुपारी. आफ्टरनून सेशन एव्हरी ऑल्टरनेट डे वॉज अ सीसॅट पेपर. आफ्टरनून कारण त्याच वेळेसला पेपर असतो, त्याच्यामुळे तिथे प्रॅक्टिस केली होती. आणि जसं जीएस ला तू स्विच झाली जानेवारी पासून, मग सीसॅट फुल प्लेट कधीपासून चालू केला? सीसॅट पण अराउंड जानेवारी मध्ये सुरू केलं, पण फक्त ते कंटिन्यू करायला पाहिजे म्हणजे एंडिंग पर्यंत. म्हणजे प्रॉब्ली 22 मध्ये अजून एक इश्यू जो होता की आय पिक्ड अप सीसॅट 15 days, 1 month before the exam, and that was a mistake on my part. It was overconfidence, so that backfired.
स्टार्टेड इन जॅन अँड तेव्हा एक तास करायचं सीसॅट आपले कॉन्सेप्ट स्ट्रेंथन करायचे अँड ॲज एप्रिल कम्स देन फुल लेंथ एक्झाम अंटिल दी एक्झाम ऍक्च्युअली हॅपन्स. सो सपोज आपण प्रिलिमसाठी आपण 7 to 8 hours आपण देतोय, त्याच्यामध्ये किती वेळ आयडियली एका कॅन्डिडेटने, आर्ट्सच्या कॅन्डिडेटने ज्याला सीसॅट बद्दल फार जास्त नॉलेज नाहीये, त्यांनी किती वेळ द्यायला पाहिजे? डिपेंड. आता तर नकाच करू सीसॅट असं मी म्हणेन, कारण इफ यू डू इट नाव अँड देन डोंट डू इट फॉर 4 months, you're going to be at the same starting point again. Better to start in December and or January आणि इनिशियली डू इट फॉर 1 hour and do your weaker point, म्हणजे बेसिक स्ट्रेंथन करा. तर दिस इयर सीसॅट पेपर ऑल नंबर सिस्टम, म्हणजे मॅथमॅटिक्सचे क्वेश्चन्स, सो जस्ट स्ट्रेंथन द बेसिक्स आय थिंक. 1 hour इनिशियली अँड देन गिव्ह फुल लेंथ पेपर्स. तर एक आन्सर रायटिंग मध्ये अजून एक मुलांचा एक डायलेमा असतो की आपण आन्सर रायटिंग दररोज करायला पाहिजे की वीक मधून 3 days करायचं, की वीक मधून फक्त एकच दिवस पण 20 questions करायचे. सो तुझं काय त्याच्यावरती टेक आहे? तू कसं करायचीस? हो, थिंक डिफरंट स्टेजेस ऑफ द एक्झाम म्हणजे दे हॅव डिफरंट डिमांड्स. आता आतापासून जर आपण आन्सर रायटिंगची तयारी सुरू केली आहे, सपोज आपला फर्स्ट राऊंड ऑफ रिव्हिजन, सेकंड राऊंड ऑफ रिव्हिजन झाला आहे, तर मग आय थिंक ऑन अ लाईक मे बी वन्स इन अ वीक और वन्स इन 5 days गिव अ टेस्ट ऑफ दॅट सेक्शन. आता a full length exam or maybe 15 questions, ideally full length I think. तर तसं त्याची प्रॅक्टिस होत राहील. अँड वेन यू आर इन दॅट बिटवीन द प्रिलिम्स अँड मेन्स ऍस्पेक्ट, आय थिंक तेव्हा डेली रायटिंग इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो राईट अटलीस्ट 2-3 questions of optional and 2-3 questions of the GS subject that you're studying along with full length exams. After prelims, yes sir. Before mains. अच्छा. हो. सो प्रिलिम आणि मेन्स मध्ये आता तर तो टाइम फार कमी केलेला आहे, म्हणजे 3 महिनेच आता उरत आहेत. सो त्यामध्ये काय केलं पाहिजे? फक्त आन्सर रायटिंग करायचीस की तू अजून काय नवीन रीड करण्यासाठी पण तू ठेवून द्यायचीस? 1 महिना ठेवला होता मी याचे, जुलै टू ऑगस्ट, सॉरी जुलैचा फुल मंथ होता की काही पण नवीन जर दिसलं अँड इफ इट्स एक्स्ट्रीमली रेलेव्हंट देन इट हॅज टू कम इन टू माय नोट्स अँड देर हॅज टू बी अ सेपरेट नोट ऑन इट. आता फॉर एक्झाम्पल पॉलिटीमध्ये क्वेश्चन्स आर व्हेरी करंट अफेअर्स बेस्ड मेन्स मध्ये. ते जे काही बिल्स तेव्हा मॉन्सून सेशन मध्ये येतात किंवा जे काही लॉज पास होतात किंवा जी काही कमिटीचा रिपोर्ट येतो ते त्याच्या बाबतीत असतात प्रश्न. सो यू हॅव टू बी स्टे इन टच विथ करंट तिथे. तर दॅट वॉज 1 month जिथे मी सगळं व्हॅल्यू एडिशन केलं, पण काही गोष्टी तर हे जसं बिल्स वगैरे झाले. अप टिल ऑगस्ट आय वॉज इन टच. लास्ट 15-20 days मी न्यूजपेपर नाही वाचला मेन्सच्या, कारण वेळच पुरत नव्हता. बरोबर. तर तेव्हा थांबवून दिला होता पेपर. एक जशी जीएसची तयारी आहे तसंच जीएस मध्ये अजून 2 सब्जेक्ट्स येतात, तर त्याची एक वेगळी तयारी असते. एक म्हणजे एसे आणि दुसरा म्हणजे एथिक्स, आणि तो तुम्हाला फार चांगला एज देतो, म्हणजे जीएस पेक्षा खूपच चांगला तो एज देतो. तेजस्वीला GS4 मध्ये फारच एक्सेप्शनल स्कोर आहे, 131. सो 140 मध्ये काहीतरी ऑल इंडिया टॉपर आहे आणि शी हॅज स्कोर 131 इन GS4 अँड शी हॅज व्हेरी गुड स्कोर इन एसे ॲज वेल. तर ऍक्च्युअली हे दोन्हीचं मला प्रिपरेशन जाणून घ्यायचं की एसेचं प्रिपरेशन कसं तू केलंस. आधी आपण एसे बघूया, मग एथिक्स वरती आपण डिटेल बघूया. एसे साठी अशी काही सेपरेट प्रिपरेशन नाही केली. फक्त एव्हरी संडे आय ट्राय टू राईट एसेज. आधी म्हणजे दिस इज बिफोर प्रिलिम्स, फ्रॉम जुलै टू डिसेंबर और अंटिल जानेवारी, once in 14 days I used to write an essay and get that checked. Maybe from peers, आई बाबांना पण पाठवायचे, म्हणजे नॉन UPSC फीडबॅक पण मिळायचा. आणि दॅट वॉज द थिंग दॅट इट वॉज जस्ट रायटिंग अँड देन इम्प्रुव्हिंग ऑन इट. आणि मग बिटवीन प्रिलिम्स अँड मेन्स एव्हरी संडे मी 2 एसेज लिहित होत्या इन दॅट टाइम फ्रेम. कारण बाय द टाइम मिड जुलै आला होता, आय रिअलाइज मी एकदाही 2 एसेज एकत्र लिहिले नाहीये. सो तिथे थोडं टाइम मॅनेजमेंट इश्यू होऊ शकतो. पण असं काही सेपरेट रिडिंग नव्हती. वॉट एव्हर आय रेड इन द न्यूजपेपर, वॉट एव्हर आय स्टडी फॉर एथिक्स, अँड वॉट एव्हर न्यूज दॅट वॉज बिंग लिसन टू, ऑर पॉडकास्ट जे काही कधी चुकून ऐकलं जातं, नॉट अ बिग पॉट हे. पण तसं होतं ते. इट वॉज व्हेरी फ्री फ्लो एसे साठी. ब्रेन स्टॉमिंग एक जे मी जसं रिवाइज करायचे
तसंच ब्रेनस्टॉर्मिंग फॉर एसे. सो विदिन 5, 10, 15 मिनिट्स यू जॉट डाऊन पॉइंट्स दॅट आर नीडेड इन दी एसे. असं ते एक होतं. वन मे बी सेपरेट व्हॅल्यू एडिशन वॉज दॅट कोटेशन्स लिस्ट केली. ऑल दिस वॉज क्लोज टू मेन्स. त्याच्या कोटेशन्सची लिस्ट, बुक्स अंडर डिफरंट थीम्स त्यांची 1-2 असे लिस्ट, ऑल दिस. तुला आठवतोय का तू कुठला एसे लिहिला होतास, आठवतोय का? हो, फर्स्ट सेक्शन मध्ये इट वॉज अबाउट हॅपीनेस वाला टॉपिक होता आणि सेकंड सेक्शन मध्ये द पॉवर रिव्हेंज टॉपिक. आय डोंट रिमेंबर द फ्रेज. आता जनरली असं होतं की ज्यावेळेस आपल्याला 4 पैकी 1 चूज करायचं आणि सेकंड सेक्शन मधून पण 1 चूज करायचं आहे, तर आपल्याला आपल्याला जेव्हा आपण विचार करतो तसं प्रत्येक बद्दल आपण काही ना काहीतरी लिहू शकतो असं आपल्याला वाटतं. काय पॅरामीटर्स अप्लाय केले पाहिजेत टू चूज दॅट वन टॉपिक जे आहे, तर त्याच्यापैकी कुठल्या पॅरामीटर वरून आपण तो टॉपिक निवडला पाहिजे असे काही? I think familiarity with topic is the most important parameter. मला असं वाटतं की we need to have content on that topic and generate a coherent essay. Like that is the goal. In order to do that, you need to have familiarity with that topic. असं विचार नाही करायचा की जे खूप लोक हा घेणार तर मी हा नाही घेणार. It's going to backfire most of the times. एक्सेप्शनल स्टुडंट असतील ज्यांना मे बी हे चालून जाईल, बट लाईक स्टिक विथ युअर स्ट्रेंथ्स. जे स्ट्रेंथ्स आहेत ना, मला वाटतं ते करायला पाहिजे एसे मध्ये. आणि बरेचदा असं होतं ज्यावेळेस आपण 2 एसे लिहितात मुलं, तर पहिलाच एसे, सेकंड एसे तो फर्स्ट एसेचाच एक्सटेंडेड पार्ट वाटतो, त्याचंच कंटिन्युएशन वाटतं. तर तू अशी काही सेपरेट स्ट्रॅटेजी बनवली होतीस की ज्याच्यामुळे 2 एसेस विल अपियर डिफरंट? एक अशी स्ट्रॅटेजी होती की मी फर्स्ट एसेला ब्रेक नाही केला, म्हणजे आय रोट इट इन अ फ्लो, बट सेकंड एसे आय ब्रोक. मी सगळे डिंग्स दिले तिथे. अँड दी ओनली रिझन आय कुड डू दॅट तिथे वॉज कारण 3 व्हेरिएबल्स होते त्या फ्रेज मध्ये. एक पॉवर, एक रिव्हेंज आणि आय थिंक कॅरेक्टर और लिडरशिप असं अजून एक होता. म्हणजे दीज वर द 3 वर्ड्स दॅट दे वर प्लेइंग विद इन दॅट फ्रेज. सो आय कुड डू दॅट. कारण मला ब्रेकिंग एसे इज व्हेरी अननॅचरल टू मी. इट्स नॉट एन एसे दॅट, पण इट वर्कड इन द एक्झाम. आणि हा एकदा दोनदा प्रॅक्टिस केला होता तसं केलं आणि दॅट बिकेम डिफरंट, ऍटलीस्ट इन टर्म्स ऑफ लाईक प्रेझेंटेशन. तुला वाचनाची आवड आहे का? हो. येस. तर मग हे रीडिंग हॅबिट, इज इट नेसेसरी फॉर एसे रायटिंग? आय थिंक डेफिनेटली. लाईक इफ वी आर रीडिंग आणि आपण अवांतर वाचन जे म्हणतो, आपण जर खूप गोष्टी वाचायला घेतल्या विदाउट डिस्क्रिमिनेशन, दॅट विल रिअली इम्प्रूव्ह ओव्हरऑल आर्टिक्युलेशन अँड थिंकिंग प्रोसेस आपली. कारण वी विल जस्ट बी मोर वेल इन्फॉर्म्ड. अँड मला असं वाटतं की ड्युरिंग द प्रेपरेशन आउटसाइड युपीएससी मी खूप वाचन नाही केलं. आता कुठे मी जाऊन ते करायला घेतलंय. बट इन द युपीएससी प्रोसेस ओनली वी आर रीडिंग सो मेनी डिफरंट थिंग्स, न्यूजपेपर, डिफरंट सब्जेक्ट्सचे बेसिक्स आणि करंट अफेअर्स. नाव इव्हन पॉडकास्ट इज अ व्हेरी गुड सोर्स ऍक्च्युली. तर हे सगळं जर एकत्र करू शकलो आणि इफ वी कॅन आयडिएट इट वेल अँड गिव्ह इट इन द एसे, इट विल मेक अ लॉट ऑफ डिफरन्स असं मला वाटतं. आताच्या जनरेशन मध्ये मी हे पाहतो की फार त्यांना रीडिंग आवडत नाही, म्हणजे वाचन त्यांना आवडत नाही किंवा बुक असं रीडिंग वगैरे आवडत नाही. बट यू हॅव टू रीड सम बुक्स, ऍटलीस्ट यू हॅव टू रीड. तर तुझ्याकडून काय रिकमेंड देशील एखाद किंवा दुसरं बुक की हे तुम्ही वाचास, की तू रीड केलेलं आहेस आणि तुला वाटतं की हे त्यांनी वाचावंच, की जे युपीएससी प्रिपरेशन मध्ये त्यांना हेल्प करेल? ओके. म्हणजे एक पुस्तक मी आत्ता वाचायला घेतलं आहे, द डिफिकल्टी ऑफ बीइंग गुड. हे एक पुस्तक आहे जे एथिक्स साठी खूप हेल्प करू शकतं. एथिक्स अँड एसे, बोथ दीज टॉपिक्स. I did not read it during the preparation. I have picked it up right now, but I think that is one book which can be read 100%. Yeah. आता पण जसं एसे साठी आपण बघितलं, तर त्याच पद्धतीने आपण जरा एथिक्स साठी पण समजून घेऊया. कारण बरेच जण मेन्स लिहिणारी मुलं पण हा व्हिडिओ पाहणार आहेत किंवा पाहतायत. तर एथिक्स साठी तुझी स्ट्रॅटेजी कशी होती की इतका चांगला स्कोर आला, 131 स्कोर आला, तर त्याच्यासाठी तुझी स्ट्रॅटेजी कशी होती? काय त्याच्या संदर्भात तू काय इन्साइट्स देशील त्यांना? 2 पार्ट्स होते, कंटेंट आणि प्रॅक्टिस, म्हणजे प्रेझेंटेशन.
सो फॉर द कॉन्टेंट ऍस्पेक्ट म्हणजे बेसिक स्केलेटन रेडी होतं एथिक्स बिफोर प्रिलिम्स. बेसिक होतं, खूप बेसिक, जस्ट डेफिनेशन ऑफ व्हॅल्यूज आणि आरटीआय एक टॉपिक आहे, तर आरटीआय वर प्रोज कॉन्स आणि वे फॉरवर्ड असे सगळे बेसिक नोट्स रेडी होतात. व्हॅल्यू एडिशन त्याच्यामध्ये खूप झालं नंतर ऑन, म्हणजे दॅट वॉज थ्रू टॉपर्स आन्सर कॉपीज, दॅट वॉज ऑल्सो थ्रू द बेटर इंडिया वेबसाईट, तिथून खूप रिअल लाईफ एक्झाम्पल्स मिळाले. सो दॅट वॉज द कॉन्टेंट ऍस्पेक्ट. आणि बिटवीन प्रिलिम्स अँड मेन्स आय प्रॅक्टिस्ड अ लॉट. मी प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स खूप प्रॅक्टिस केले त्या टाइम पिरियड मध्ये, जेव्हा पण बोर व्हायचं. आय टू पिक अप केस स्टडीज आणि गिव्ह अ चॅलेंज टू सॉल्व देम विदिन 1.5 hour. Only case studies of previous year questions. It's very tough to do that. I've never completed it any. Always एक case study राहूनच जायची. तर असं practice was, I think that made a difference. And practicing previous year questions. कारण ते इतके, there is a theme which will get repeated, and all those notes, all those questions together will form a big repository for the actual exam. That. ड्युरिंग प्रिपरेशन तू सोशल मीडियाचा वापर करायचीस का? मी व्हॉट्सअपवर होते, बाकी काही नव्हतं. बाकी लिंक्डइन पण अकाउंट होता, इंस्टाग्राम डिॲक्टिव्हेटेड होता 2021 पासून, आता रिॲक्टिव्हेट झालाय. सो विल यू ऍडवाइज की तुम्ही सोशल मीडिया पासून थोडं लांब राहा प्रिपरेशन मध्ये? आय थिंक म्हणजे मला तरी असं वाटतं की एक थोडं दूर राहिलेलं बेटर आहे. नॉट फ्रॉम, म्हणजे फॉर मी इट वॉज नॉट सो मच अबाउट द एक्सटर्नल डिस्ट्रॅक्शन. Internally, social media caused a lot of turmoil because I used to see what my friends are doing. They're going to good restaurants, they're going on trips, and it was a lot of FOMO, and I couldn't handle that. At least in the first 2 attempts. Third attempts, things became easier. But that aspect of social media I couldn't. It was never की अच्छा मी स्क्रोलच करत राहते किंवा मला फोनच हातातून सुटत नाही, अशी प्रॉब्लेम्स नव्हते. It was internally created, and social media was the cause. So that's why I left it beforehand. एक मुलांमध्ये अजून एक डायलेमा असतो की आपण जेव्हा प्रिपरेशन करतो तर आपल्याकडे एक ना बॅकअप प्लॅन पाहिजे. बरेचदा मुलं असं एक 10-15 बॅकअप प्लॅन घेऊन येतात. हे नाही झालं तर हे नाही झालं तर हे नाही झालं तर. तुझा बॅकअप प्लॅन काय होता का? आणि त्याच्या संदर्भात की तुला काय वाटतं बॅकअप प्लॅन असायला पाहिजे का? बिकॉज काही लोक अशी पण आहेत, ते असे विचार करतात की बॅकअप प्लॅन नको, म्हणजे आपण जर ऑप्शन्स ठेवले आपल्या समोर तर आपण जे करतोय ते आपण वी कॅन नॉट डू विथ 100% विथ फुल एनर्जी. सो व्हॉट डू यू थिंक? I didn't have a backup plan. Like I started this UPSC prep journey in 2021. It's 2025. So there was no backup plan. कारण असतं तर तो मी घेऊन टाकला असता तेव्हाच्या तेव्हा. But I think whether to have or not have a backup plan, it's a very personal choice. In my case, there was total support from the family. You give 6 attempts and we will support you throughout. That is one of the main reasons why there was never an insecurity at the back of my mind. ठीक आहे असं, पण मला इंटरनली खूप इन्सिक्युअर वाटायचं की नाही, आय नीड टू डू समथिंग इन लाईफ. सो दॅट वॉज ऑलवेज देअर. पण अगेन आय थिंक it's a very personal choice whether to have a backup or not. I didn't, and that was one of the main reasons why I could last long. I think like मी 3 attempt देऊ शकले, कारण जर बॅकअप असतं, maybe after the first prelims debacle or second, I would have just picked it up and gone ahead with life and not done this at all. एक मला GS3 बद्दल विचारायचं, कारण तुझा ऑप्शनल इकॉनॉमिक्सच होता. तर GS3 मध्ये ज्यांनी मेन्स पाहिलेली आहे किंवा लिहिलेली आहे किंवा ज्यांनी जे बघणार आहेत व्हिडिओ, GS3 मध्ये लोकांचा कॉन्स्टंट लो स्कोर आहे. सो GS3 चा अभ्यास कसा करायला पाहिजे, काय अप्रोच असायला पाहिजे? My score also in GS3 is relatively low. It's 86 in the mains exam. But I think just a general strategy is की for the economics part, economic survey ला आपण जर तिथून कॉन्टेंट आणू शकलो आणि जे तिथे सजेशन्स दिले, वे फॉरवर्ड दिले, जे अनालिसिस दिले, if we can incorporate that in our eco answers, that will create I think that will make the answers different from the mass. That is one.
आणि हॅव्हिंग शॉर्ट नोट्स फॉर ऑल द टॉपिक्स इन GS3, कारण आय थिंक GS3 मध्ये सगळ्यात जास्ती सब्जेक्ट्स आहेत. यू हॅव इको, एन्व्हायरमेंट, ऍग्रिकल्चर, सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि इंटरनल सिक्युरिटी. 5 subjects wrapped into one paper. So having a different approach for each of these is important. Current how you write an eco answer is not the way you write an internal security answer. Each of them has their own style of answer writing. म्हणजे keywords are different, presentation is different. So being able to differentiate that, I think, and make that difference, maybe that can work. आपण थोडं जरा इंटरव्ह्यूकडे येऊया, थर्ड स्टेज. तर हाऊ वॉज युअर इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स कसा होता तुझा? It was surreal, म्हणजे it was amazing actually. I was one of the first persons to go in the afternoon session. आणि जसं गेले आणि आले असं झालं की 2:00 ला इंटरव्ह्यू काहीतरी सुरू झाला असेल, 2 to 5. And 2:45 I was discussing the interview with my parents की हे विचारलं, ते विचारलं, की नाहीच विचारलं असं. But it was an amazing and very surreal experience. Tejasvi has one of the exceptional score in interview as well. 275 marks असतो. 216 is I think topper आहे यावेळेचा इंटरव्ह्यूचा. आणि तेजस्वीला 200 स्कोर आहे इंटरव्ह्यूचा. सो दॅट इज वन ऑफ द एक्सेप्शनल. सो म्हणून विचारलं की तुझा एक्सपिरियन्स कसा होता आणि तुला काय वाटतं की ह्या गोष्टी वर्क इन माय फेवर, देअरफॉर आय गोट 200 स्कोर. Two things. One is I have a smiling face, and even if I don't know the answer, I will say I don't know. It took me a while to accept that. कारण during mock interviews मी खूप hesitate करायचे, I don't know म्हणायला, just to form, आणि मी खूपच असं low guilt face खूप असा हे व्हायचा. But I learned to just own it up. It's okay, I don't know. I have a learning mindset about it and still continue that smile which was there. It was a positive face. I think that worked. And second, की एक सहजता होती, म्हणजे there was a, I think so, there was a genuine approach. If I knew the question, जे येत होतं ते सांगत होते, फिल्टर नव्हते, there was no filter. ते पण हळूहळू सगळे कमी झाले. My first mock interview, if anyone sees that, म्हणतील की कायच आहे कसं, म्हणजे there was a lot of असं खूप closed होते तेव्हा. पण with preparation, with guidance, ते इम्प्रूव्ह झालं by the time I gave my actual interview. ऍक्च्युली आपण जेव्हा इंटरव्ह्यू कंडक्ट करतो मॉक इंटरव्ह्यू, सो देअर वी रिअलाइज, आणि आम्ही जे मॉक इंटरव्ह्यू कंडक्ट केले त्याच्यापैकी जो खूप एक्सलंट मॉक इंटरव्ह्यू होता तर तो तेजस्वीचा होता. अँड आफ्टर द इंटरव्ह्यू, मॉक इंटरव्ह्यू, ऑल पॅनल मेंबर्स जे होते तर ते अग्रीड की शी विल डेफिनेटली क्रॉस 190. सो तिथेच ती क्लॅरिटी फार छान होती तुझी. येस. इंटरव्ह्यू मध्ये ऍक्च्युली जनरली हे नवीन स्टार्ट करतात तर त्यांनी इंटरव्ह्यू म्हणजे 12th फेल वाला बघितलेलं आहे. तर तुझा इंटरव्ह्यू म्हणजे तिथला इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स आठवतात का, किंवा काही क्वेश्चन्स आठवतात का तिथले काही? हो, म्हणजे माझा इंटरव्ह्यू पूर्ण करंट अफेअर्स वरती बेस्ड होता. इट वॉज नॉट अबाउट होम टाउन और हिस्ट्री बेस्ड और स्टॅटिक बेस्ड. सो तेव्हा इस्रायल आणि गाझा सीजफायर डील वॉज जस्ट साइन्ड, तर त्याच्या बाबतीत होते काही प्रश्न. समवेअर अबाउट स्मार्ट सिटीज मिशन, सो समवेअर अबाउट द न्यू लॉज दॅट हॅव कम अप. आणि तसं सो इट वॉज व्हेरी असं म्हणजे डिफरंट टॉपिक्स, डायव्हर्स होतं, पण there was focus on each topic. So one theme per member, असा काइंड ऑफ होता. असा कुठला एखादा आन्सर तुला वाटलं का की इंटरव्ह्यू नंतर की हे आन्सर मी खूप भारी दिलं, असं कुठलं वाटलं तुला? आय थिंक एक शेवटचा प्रश्न होता की विच काइंड ऑफ सिव्हिल सर्वंट वुड यू बी, अ स्मार्ट सिव्हिल सर्वंट और वाईस सिव्हिल सर्वंट. कारण इनिशियली मला विचारलं होतं की हु इज अ स्मार्ट सिव्हिल सर्वंट, आणि तेव्हा आय हॅड सेड की somebody who can use technology and also who is street smart. आणि मग हा प्रश्न विचारला, तर तेव्हा आय सेड की इट्स अ वाईस सिव्हिल सर्वंट विदाउट एनी थॉट, बिकॉज दॅट पर्सन हॅज मोर डेप्थ अँड more better understanding and decision making ability. So I think it was a tied together. So I think that kind of worked in the favor. Thank you. आता हे बरेच जण जे आहेत तर दे आर स्टार्टिंग देअर प्रिपरेशन. आता रिसेंटलीच त्यांनी प्रिपरेशन स्टार्ट केलेलं आहे.
आणि आपल्याला माहित नाही की कुठल्या अटेम्प्ट मध्ये, फर्स्ट अटेम्प्ट मध्ये काही होतील, काही जण सेकंड अटेम्प्ट मध्ये होतील, सम विल रिक्वायर थर्ड अटेम्प्ट मध्ये. तर ही जर्नी, संपूर्ण जर्नी ही एन्जॉय करण्यासाठी काय ऍडवाइस तू देशील यांना? दे शुड एन्जॉय दिस जर्नी. व्हॉट यू डेफिनेटली. नो लाईक एन्जॉय म्हणजे life is enjoyment. Like I know UPSC preparation is very difficult and it becomes tough, especially when it takes more than 1-2 attempts. It's tough to be repetitive. It's tough to do the same thing when you see the world moving ahead. But still enjoy life. Do those little things that keep you sane. For some, it can be dancing. It can be playing basketball. It can be just anything. Whatever is your hobby, develop that. And this exam is not going to determine your self-worth. It's not. It's going to give us a platform to serve and to serve. It's not it's not a report card की अच्छा तुम्ही आता असं अजिबात नाही आहे. इफ यू चेंज युअर माइंडसेट आय थिंक विथ रिस्पेक्ट टू द एक्झाम नो अँड just enjoy life, do the things that you love. If it's eating food, cooking food, मला तर खूप आवडतं जेवण खायला आणि बास्केटबॉल खेळायला, all of these things. Started doing this in the third attempt, and that I bloomed as a person. It's very important to do that before you clear this exam. So that can be the. तुझा कोणी इथे असा रोल मॉडेल आहे का की याच्या मला ऑफिसर बनायचं तर अशा अशा पर्सन सारखं ऑफिसर बनायचं, असं कोणी आहे? असं मनात ठेवून जसं नव्हतं प्रेपरेशनच्या वेळेस काही, पण आता पोस्ट रिझल्ट मी खूप वाचायला लागले आहेत. तर एक म्हणजे मीरन बोरवांकर मॅम आहेत, दॅट हर बुक आय हॅव रेड रिसेंटली अँड इट्स अ व्हेरी इन्स्पायरिंग स्टोरी. सो दॅट इज वन ऑफिसर दॅट आय लाईक टू मेन्शन राईट नाव. जे मेन्स लिहित आहेत आता 2025 ची मेन्स लिहित आहेत, तर त्यांच्यासाठी एक मेसेज काय असेल? I think that 1 month is remaining, almost 1 month for the mains exam. So focus on revision and writing answers in a simulated format. म्हणजे do a simulation. essay, GS1, GS2, GS3, GS4. ते 3 दिवसांमध्ये तेवढं intensively करा. Take a gap and then give optional and language papers as well. So do this simulation at least once. If you can do it twice, nothing like it. So I think that is the key. आणि जे 2026 ची प्रिलिम देणार आहेत, सो त्यांच्यासाठी एक मेसेज काय असेल? आय थिंक जे सिलेबसची जी एक्झामची डिमांड आहे ना, तिला आताच समजून घ्या. लाईक इफ यू अंडरस्टँड द डिमांड when you're beginning this process, you are way ahead in the journey. And so like go back to the notification, go back to whatever is written in the syllabus, read that and tala atmasat kara. I think that's one thing that I'd say. And also secondly, there's going to be a lot of comparison nata, like as you start studying and as you start giving these exams ki chate ko kitne marks aaye, mujhko itne aaya hai, या ते होऊनच जातं अननोइंगली, पण ते होईल विदाउट एनी हे. सो मेक शुअर दॅट your journey is or your competition is only with yourself. You have to be a better version of yourself than what you were tomorrow. If yesterday I scored 80, today I'll score 81. And it's an incremental improvement. कारण असं नाही होणार की आज 80 मार्क्स येतात उद्या 120 येतील, असं रेअरली होतं unless you have had an extremely bad day. So I think that just keep the focus on that. If you're writing answers, aim to write better answers tomorrow than what you've written today. Likewise for MCQ solving. And third, like enjoy life. Do the things that you like. Definitely. Suppose God gives you one opportunity to go back into your past and correct any mistakes with respect to UPSC preparation so that you can clear in very first attempt. So take काय corrections तू करशील प्रिपरेशन मध्ये? Attitudinal fix. I will be positive and I will trust myself. And I'll study for CSAT in the first attempt itself. Yes. We have one last segment, rapid fire. Okay. एक बनवलेलं आहे. Yes, sir. Yes. So without second thought, you have to answer.
ओके. ठीक आहे, विल गिव्ह यू ऑप्शन्स ॲज वेल. सो व्हॉट यू एन्जॉय मोस्ट, द मोमेंट ऑफ रिझल्ट ऑर द प्रिपरेशन जर्नी? Moment of result. Yeah. That was the best. कशाबद्दल जास्त क्युरिओसिटी आहे किंवा इंटरेस्ट वाटतोय, लबासनाचं फाउंडेशन कोर्स की MBA? I think both, sir. Both. Both. Definitely both. Yes. Okay. What do you think? Which one is more difficult, prelim preparation or mains preparation? Prelims. Prelims. EQ management, I think, is very high, and it's there in mains as well. But in prelims, it's at a higher हे, कारण barely राहून जातं, less than a mark, आणि ते खूप त्रास करतं. It's a lot of pain, I think, the prelims. And what you like most, essay or ethics? Ethics. 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 Okay. Economics of GS3 or economics as optional? Optional. Optional. Yeah. Okay. Okay. That's, I think I have covered majority of the questions.